नमस्कार, मी आहे श्रद्धा's कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवून घेतोय 100 आजारावरती काम करणारी एक लाडूची रेसिपी, जे की लोकांना पाठदुखी गुडघेदुखीचा त्रास असतो यावरती तरी हे एक रामबाण उपाय आहे. ज्यांना कॅल्शियमचा त्रास आहे किंवा इतर कोणताही त्रास आहे त्यांनी ही रेसिपी तर शेवटपर्यंत बघा. मी सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला 1 ते 2 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे 200 ग्राम जवस घेऊन या तुपामध्ये 7 ते 8 मिनटं अगदी मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे. मित्रांनो, जवसामध्ये लिग्नेस अँटीऑक्सिडंट्स असतात, जे की कॅन्सर, डायबिटीज आणि हार्ट प्रॉब्लेमची रिस्क कमी करण्यास मदत करतात. यासोबतच जवसमध्ये आयरन, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B6 असते, जे ॲनिमिया, जॉईंट पेन दूर करण्यासाठी आणि ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी खूपच मदत करते. त्यामुळे इथे आपण जवसचा वापर केलेला आहे. ज्यांना PCODचा त्रास आहे त्यासाठी सुद्धा जवस ही खूप मदतकारी ठरते. त्याचबरोबर आता आपण घेतो इथे 60 ग्राम मी घेतलेली आहे काळी तीळ. काळी तीळचे पण भरपूर फायदे आहेत. मित्रांनो, तुम्ही काळी तीळच्या ऐवजी पांढरे तीळसुद्धा घेऊ शकता. मित्र आणि मैत्रिणींनो, काळ्या तीळीचा वापर हाडाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. यासोबतच काळ्या तीळमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, तांबे व तसेच झिंक सारखे भरपूर प्रमाणात खनिज आपल्याला काळ्या तीळमध्ये आढळून येतात. व तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा काळ्या तीळीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर हे पहा, काळी तीळ आणि जवस हे आपण साधारण 7 ते 8 मिनटं व्यवस्थित लो फ्लेमवरती छान भाजून घेतलेली आहे. हे दोन्ही जवस आणि काळी तीळ छान भाजून झाले की खाऊन बघायचं. खाऊन बघत असताना दाताला कुठेही चिटकत नसेल तर त्यावेळेस आपण समजून जायचं की जवस आणि काळी तीळ हे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. ज्यावेळेस जवस आणि काळी तीळ छान भाजून होतील त्यावेळेस एका दुसऱ्या मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. सेम त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे. मी इथे घेते बदाम. मी इथे घेतलेले आहे 100 ग्राम. ड्रायफ्रूट्सचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा जवस आणि काळ्या तीळचं सुद्धा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे 100 ग्राम अक्रोड घेतलेले आहेत. आता आपण बदाम आणि अक्रोडला साधारण 2 ते 3 मिनटं भाजून झाले की आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी इथे घेतलेलं आहे 200 ग्राम काजू घेतलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. आता लगेचच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी इथे घेतलेले आहेत 50 ग्राम पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. आता पंपकिन सीड्सचे जे फायदे आहेत ते अफाट आहेत. पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याचा बिया. भोपळ्याच्या बियामध्ये पोटॅशियम, जस्त, अत्यावश्यक ॲनिमिया, ॲसिड्स आणि फिनोलिक संयुगे असतात. या बियांचे सेवन केल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, स्नायू, हाडे दुखणे किंवा केस गळणे किंवा मुरुमावरती नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे आपल्याला भोपळ्याचा बिया यामध्ये टाकायचा आहेत. आपण जो लाडू बनवतो तो अजून पौष्टिक बनेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो कोणता आजारावर आहे त्यावरती हा लाडू प्रभावशाली ठरेल. त्यामुळे मी जे सर्व सांगते साहित्य टाकण्यासाठी तुम्ही ते नक्की टाका. याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला मिळतात. मित्रांनो, हे सर्व साहित्य छान अशी क्रंची होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे आणि सेम ज्या प्लेटमध्ये तीळ आपण जवस काढून घेतली त्याच प्लेटमध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स म्हणजे सुकामेवासुद्धा काढून घ्यायचा आहे. आणि त्याच पॅनमध्ये सेम आता आपल्याला टाकून घ्यायचे काळे मनुके. मित्रांनो, तुम्ही साधे नॉर्मल किशमिश जे मनुके मिळतात ते सुद्धा घेऊ शकता. मी इथे काळे मनुके घेतलेले आहेत 50 ग्राम. त्याचबरोबर मी घेतलेला आहे इथे 50 ग्राम अंजीर घेतलेला आहे. मित्रांनो, अंजीरमध्ये व्हिटॅमिन A, C, E, K, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज सारखे आवश्यक घटक या अंजीरमध्ये असतात. व तसेच काळ्या मनुक्यामध्ये ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे तो कमी करण्यासाठी प्रभावशाली ठरतं. व तसेच काळ्या मनुक्यामध्ये पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स असतात, जे की रक्तदाब संतुलित करण्यासाठी आपल्याला काळे मनुके मदत करतात. याशिवाय यामध्ये आढळणारे फायबर पचन सुधारते आणि बद्धकोष्ठीची समस्यासुद्धा दूर करते. काळ्या मनुक्यामध्ये कॅल्शियम देखील असते, जे की हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे इथे आपण काळे मनुके आणि अंजीर घेतलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला काळे मनुके आणि अंजीर हे सॉफ्ट होईपर्यंत साधारण 4 ते 5 मिनटं हलकंसं तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचं. ज्यावेळेस काळे मनुके आणि अंजीर छान असे सॉफ्ट झाले त्यावेळेस आपल्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. मित्रांनो, ज्या प्लेटमध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि जवस काढली त्या प्लेटमध्ये न काढता एका दुसऱ्या प्लेट्समध्ये भाजून घेतलेले अंजीर आणि
काळे मनुके काढून घ्यायचे आहेत. मित्रांनो, इथे खास एक टिप्स आहे की काळे मनुके आणि अंजीर छान असे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला अगदी मंद आचेवरती मस्त तुपामध्ये भाजून घ्यायचे. आता आपल्याला पुन्हा सेम पॅनमध्ये खजूर टाकून घ्यायचं आहे. खजूरचं वजनी प्रमाण म्हणाल तर मी इथे घेतलेलं आहे 250 ग्राम खजूर घेतलेले आहेत. मित्रांनो, मी इथे गुळाचा किंवा साखरेचा वापर अजिबात नाही करणार आहे. आपण बिना साखर बिना गुळचा लाडू बनवून घेतोय, त्यामुळे इथे खजूर घ्यायचा आहे. आता आपल्याला खजूर घेतल्यावरती तुपामध्ये साधारण 2 ते 3 मिनटं अगदी लो फ्लेमवरती मस्त भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. त्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. साधारण अर्धा कप एवढं पाणी टाकायचे. अर्धा कपपेक्षा जास्त पाणी नाही टाकायचं. आणि आता आपल्याला खजूरला सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचे. खजूर शिजून तोपर्यंत होते म्हणजे सॉफ्ट होत आहे तोपर्यंत पुढे काय करायचं ते पाहून घेऊयात. खजूर शिजून घेत असताना अगदी मंद आचेवरती खजूर सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. ही खास काळजी घ्यायची आहे. आता आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि जवस ही थंड झालेली आहे. आता आपण थोडं थोडं करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. खूप जास्त एकदाच हे ड्रायफ्रूट्स आणि जवस नाही टाकून घ्यायचे आहे. 4 ते 5 बॅचमध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि जवसला बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यातून. तर मी इथे खूप जास्त बारीक न करता थोडंसंच बारीक करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी अजिबात अशी फाईन पावडर नाही तयार करून घेतलेली आहे. आपण जेव्हा खाऊ ना लाडूचे त्यावेळेस आपल्याला ड्रायफ्रूटची पण टेस्ट लागली पाहिजे, जवसची पण टेस्ट लागली पाहिजे, त्यामुळे मी इथे खूप जास्त बारीक नाही करून घेतलेलं आहे. आता आपण बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि जवसला एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. ज्यावेळेस जवस आणि ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यातून पूर्णपणे बारीक करून झाले की त्यानंतरच आपल्याला सॉफ्ट करून घेतलेले अंजीर आणि काळे मनुके टाकून घ्यायचे आहेत. मित्रांनो, हे सर्वात शेवटी करायचं आहे. तुम्ही जर ड्रायफ्रूटसोबतच अंजीर आणि काळे मनुके बारीक करायला गेलात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोणतंही साहित्य व्यवस्थित बारीक होणार नाही. त्यामुळे हे सर्वात शेवटी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अंजीर आणि काळे मनुके हे व्यवस्थित छान असे सॉफ्ट मिक्सरच्या भांड्यामधून बारीक झालेले आहेत, म्हणजे वाटून झालेले आहेत. आता आपण वाटून घेतलेला अंजीरचा आणि काळ्या मनुक्याचा गोळा, ज्यामध्ये आपण ड्रायफ्रूटची पावडर आणि जवस काढून घेतलेला आहे, ज्या बाउलमध्ये त्याच्याच बाजूला आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तर इकडे साधारण 10 मिनिटानंतर खजूर हे छान असं सॉफ्ट झालेलं आहे. जेव्हा आपण चमचाच्या मदतीने थोडं प्रेस जरी केलं तर ते इझिली सॉफ्ट होतं आहे, म्हणजे परफेक्ट. जर खजूर सॉफ्ट होत नसेल तर थोडंसं पाणी टाका आणि अजून थोड्या वेळ तसंच छान शिजवून घ्या, म्हणजे सॉफ्ट करून घ्या. तर इथे आपला खजूरचा परफेक्ट असा सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे. आता आपण लगेचच गॅसचा फ्लेम बंद करून घेऊयात. आणि आता आपण ज्या बाउलमध्ये लाडूचं वाटण काढून घेतलेलं आहे ते सर्व वाटण आपल्याला या पॅनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणताही बाउलसुद्धा घेऊ शकता. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही खजूर गरम गरम एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढता त्यावेळेस लगेचच हाताने मिक्स करायला जायचं नाही. हे लाडूचं मिश्रण आपल्याला चमच्याच्या मदतीने खजूरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हाताने अजिबात गरम असताना मिक्स करू नका. आणि ज्यावेळेस असं वाटेल की खजूर बऱ्याचशापैकी थंड झालेला आहे त्यावेळेस हे लाडूचे मिश्रण खजूरमध्ये, अंजीरमध्ये आणि मनुकेमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने. तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली लाडूची बाइंडिंग येईल असं लाडूचं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण हाताने छोटासा एक या मिश्रणाचा गोळा घेऊयात लाडूचा आणि हाताने असे लाडू बांधायला सुरुवात करूयात. आता सर्वात शेवटी आपल्याला खसखस घ्यायची आहे. लाडूला थोडी वरतून खसखस लावून घ्यायचे. जर तुम्हाला अशी खसखस लावून नसेल घ्यायची तर हलकंसं भाजून घ्यायची खसखसला, त्यानंतर लाडूला तुम्ही ही खसखस लावून घेऊ शकता. मित्रांनो, खसखसमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असतं, त्यामुळे मी इथे खसखसचा वापर केलेला आहे. मित्रांनो, तुमची एक कॉमेंट मला खूप जास्त प्रोत्साहित करते नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंट नक्की करा, किंवा तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगू शकता की तुम्हाला पुढची रेसिपी कोणती हवी आहे. मित्रांनो, जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. इथे आपला 100 आजारावरचा रामबाण उपाय म्हणजे इथे जवसचा लाडू तयार झालेला आहे. मित्रांनो, भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.